श्री स्वामी समर्थ. निसर्गातच देव असतो असं म्हणतात. म्हणजे बघा ना, आपली मंदिरं कायम नदीकाठी किंवा उंच डोंगरावर का असतात बरं? कारण आपण जितके निसर्गाच्या जवळ जातो तितकी दैवी अनुभूती आपोआप मिळायला लागते. आज मी अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी आलेली आहे. मुंबई आणि ठाणेकरांना हा मठ स्वामी भेटीसोबतच निसर्गाच्याही तितकंच जवळ घेऊन जातो. ठाणे ईस्टमधील कोपरी मिठ बंदर या स्वामी मठामध्ये मी धनश्री काळगावकर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. त्यामुळे आज आपण या मठाचा इतिहास काय आहे, या मठामध्ये कोणते उत्सव होतात, कोणते कार्यक्रम होतात, या मठाचं एक्झॅक्टली लोकेशन काय आहे, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे चला माझ्यासोबत सुरू करूया स्वामींच्या पाऊलखुणाचा चौथा एपिसोड. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. स्वामींनी दिधला हा वर जो वाचेल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्यांची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोन आणती मोक्षपद मिळोतू. श्री स्वामी समर्थ. आपण जेव्हा जेव्हा मठात येतो तेव्हा इथे येणाऱ्या भक्तांशी आपण संवाद साधतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे अनुभव जाणून घेतो. तर आज या मठात सचिन मोरे आहेत. ते नेहमी या मठात येतात. त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा अनुभव. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामींबद्दल काय सांगावं. स्वामी म्हणजे या जगाची माऊली आहे. इतक्या आधीपासून तुम्ही येत आहे? मी खूप लहानपणापासून, माझा जन्मच इथला आहे. आम्ही इकडे यायचो तेव्हा इकडे फार दलदल वगैरे होती. या बाजूला एक मोठा नाला होता. कधी कधी आम्ही त्या नाल्यातून क्रॉस करून इकडे यायचो आणि इकडे येताना असं पूर्ण पायवाट होती, बाजूनी पूर्ण दलदल असायची. बापरे. आणि येताना साप वगैरे पण इकडे खूप असायचे. पण इकडचे संस्थापक तांडेल, कैलासवासी तांडेल, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, तर त्यांनी ह्या मठाची पूर्ण स्थापना वगैरे केलेली. एक साधा म्हणजे मला आत्ता तुम्हाला एक लेटेस्ट तुम्हाला एक अनुभव सांगतो. 4 दिवस झालं माझा नातू खूप आजारी होता, रडायचा, खूप रडत होता. काल माझी पत्नी आणि आम्ही इकडे मठात आलो आणि मी फक्त स्वामींना हात जोडले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मी स्वामींना बोललो की बाबा माझ्या नातवाला बरं करा. आणि आज सकाळी माझ्या मुलीचा मला फोन आला, पप्पा बाळ ओके आहे, काही त्रास नाही आहे बाळाला. हे मी एकदम तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याबद्दल स्वामींचे मी खूप खूप आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. इथे नेहमी या मठात येणाऱ्या भक्त आज आपल्यासोबत आहेत. प्रिया चव्हाण, त्यांच्याशी बोलूयात आपण. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी गेले 20-25 वर्ष या मठात दर गुरुवारी आरतीला येते. आज माझा ॲक्च्युली वाढदिवस आहे म्हणून मी सकाळीच आले. अरे वा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर माझा खूप असा अनुभव आहे. तर संध्याकाळी मी आरतीला येते ना, त्यावेळेला मला खूप वर्ष झाली, आता 20 वर्ष झाली असतील त्या ह्याला. तेव्हा छोटा होता इथं असा हा रस्ता आणि मला आरतीला यायला थोडा उशीर झाला. हे सगळं पूर्ण पॅक होतं, त्यामुळे मला तिथे पाठीमागे बसावं लागलं. आणि मी आपली स्वामींना म्हणते, स्वामी उशीर झाला आहे, मला उशीर झाला आहे आणि आता तुम्ही किती माझ्यापासून लांब आहात. नेहमी मी पहिल्या रांगेत पहिलीच बसायची ना. म्हटलं अरे बापरे, आता मला स्वामी तुम्ही किती लांब दिसताय मला. आणि आरतीच्या दरम्यान काय झालं, स्वामींचा तेव्हा हे असे पडदे वगैरे काही नव्हते, नुसता मोठा स्वामींचा फोटो. एवढ्या लांबून मी स्वामींच्या तिथे मी दिसली. जो ड्रेस आहे तोच, त्याच वेशात मी स्वामींच्या तिथे मी दिसली. हो, हा माझा अगदी पहिला अनुभव. आणि मी म्हणजे तेव्हापासून मला इतकं स्वामींबद्दल वाटायला लागलं, म्हणजे मी स्वामींच्या जवळ आहे असं. त्यामुळे मला खूप भारा. आणि त्यामुळे मी नेहमी आपल्या या मठामध्ये येत असते दर गुरुवारी. सांगू का, तुमच्या बोलण्यावरूनच जाणवत आहे की तुम्ही किती इमोशनल आहात स्वामींच्या बाबतीत. हो, नाही माझ्या तोंडातच सारखं स्वामी स्वामी, म्हणजे माऊली सारखं चालू असतं. काय झालं की माझे स्वामी असं असतं. आता मागच्याच आठवड्यात मी अक्कलकोटला जाऊन आली आणि छान दर्शन झालं. म्हणजे तिथे म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि मुलांना स्वामींनी अक्षरशः दर्शन दिलं. म्हणजे एखाद्या मानव रूपामध्ये. ते असे लांब होते आणि हे असे इथे उभे होते. त्यांनी त्यांना असं तिकडनं बोलवलं आणि आतमध्ये पाठीमागे नेलं, अंगारा दिला, फुलं दिली आणि नंतर मी बघतात तर म्हणजे मला बघत होते कुठे बोलवायला, तर हे गायब, कुठे दिसेच ना. अरे बाबा. हां, ह्या दोघांना त्यांनी बोलवून पाठीमागे नेलं, अंगारा दिला, फुलं दिली आणि नंतर मला हे शोधायला असे बाहेर आले, तर मी पण त्यांना दिसली नाही आणि नंतर बघतात तर ते पण कुठे दिसले. त्या दोघांना स्वामींनी दर्शन दिलं असं. स्वामींची कृपा तुम्हावर अशीच. हो, नक्की नक्की.
या मठाचे संस्थापक कैलासवासी बापूसाहेब तांडेल यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी चेतन तांडेल आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि शेखर सर जे भक्त आहेत पण तरीही या मठाचा सर्व कारभार तुम्ही सांभाळता, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि या मठाचा इतिहास जाणून घेणार आहोत. शेखर सर, काय सांगाल, तुम्ही कधीपासून आहात या मठामध्ये? मी माझ्या लहानापासून आहे. यांच्या वडिलांनी म्हणजे कैलासवासी बापूसाहेब तांडेल जसं तुम्ही म्हणाले ते ह्या मठाचे संस्थापक आहेत. ॲक्च्युली ह्या मार्गाची स्थापना त्यांच्या आधिपत्याखाली 1981 साली झाली. चेंदणी कोळीवाडा जिथे आहे ठाणे वेस्टला, तिथून दत्त मंदिर आहे, प्रसिद्ध दत्त मंदिर आहे 100 वर्षापूर्वीचं. तिथून ह्या मार्गाची सुरुवात झाली, दिंडोरीपर्यंत मार्गाची. यांच्या वडिलांनी तो मार्ग चालू केला. कैलासवासी मोरेदादा, परमपूज्य मोरेदादा दिंडोरीचे आद्य संस्थापक, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वडिलांनी हा मार्ग सुरू केला. आणि त्यानंतर ती वाटचाल करत आम्ही 88 साली ही जागा यांच्या वडिलांनी घेतली आणि 88 साली हा मठ बांधला. आणि तिथपासून आज तागायत आपण गेले 43 वर्ष आपण ह्या मार्गामध्ये स्वामींची सेवा देतो. पण ही जागा आधी दलदल होती, इथे सगळं पाणी होतं असं मी ऐकलं. मग तरी सुद्धा ही जागा घेण्यामागचं काय कारण? जे मोरेदादा मी म्हणालो, कैलासवासी परमपूज्य मोरेदादा, त्यांनी यांच्या वडिलांना सांगितलं की ही जागा घे, इकडे आपला उद्धार होईल तुझा आणि भक्तगणांनाही. आणि खूप म्हणजे इथे असं जंगल असं होतं, यायला रस्ता नव्हता, दलदल सगळीकडे. आणि हा तुम्ही जर बघितलं असेल खाडीच्या टोकाला लागून, खाडीच्या एकदम किनाऱ्याला, या क्षणाला सुद्धा इथे फोनला रेंज नाही, काही नाही. आणि खाडीच्या टोकाला आयसोलेटेड आहे, छानपैकी वाटतं. आणि आता फक्त थोडी सुधारणा झाली, मध्ये तुम्ही आलात तिकडे रस्ता वगैरे झाले. पूर्वी ते रस्ता नव्हता, दलदल होती, माती होता, चिखल होता, आजूबाजूला सगळं जंगल आणि खूप छान असा एरिया होता. आताही छान आहे, मला आताही छान आहे. आणि मग त्यानंतर हळूहळू याचं डेव्हलपमेंट केलं यांच्या वडिलांनी आणि हा मठ उभा राहिला. थोडी आपण याच्यामध्ये प्रगती करत गेलो. इथे दिंडोरीपर्यंत मार्गाचे जे आम्हाला नियम सांगितलेत परमपूज्य मोरेदादा, आणि आता जे बघतात परमपूज्य गुरुमाऊली, त्यांच्या गुरुमाऊली दिंडोरीची आपल्याला माहीत असेल. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू असतं. आपण त्यांचे नियम सगळे फॉलो करतो. आरत्या वगैरे जे काही कार्यक्रम आहेत दिंडोरीपर्यंत मार्गाचे आणि दत्तपंथातले आपले जे काही कार्यक्रम असतात, उदाहरणार्थ दत्त जयंती ते साजरी केली जाते. आपला दत्त जयंती सप्ताह असतो दरवर्षी. आणि इथे अन्नछत्र पण आहे. अन्नछत्र पण आहे. त्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण प्रत्येक कार्यक्रमाला आपला महाप्रसाद असतो, कंपल्सरी असतो. तिथे सगळे विनामूल्य असतं. कोणत्याही सेवेचं आपण काही मूल्य घेत नाही. भक्तगणची इच्छा देतात, त्याच्यावर सगळं चाललेलं असतं. आणि सप्ताहाला 7 दिवस इथे गुरुजीचं पारायण असतं आणि अखंड अहोरात्र सप्ताह चालू असतो. म्हणजे मंदिर बंद होत नाही. आपण माहीत असेल वारकरी जसे करतात अखंड नामजप सप्ताह, त्याप्रमाणे आपणही करतो. इथे टोटल म्हणजे अहोरात्र पारायण चालू असतात, वीणावादन चालू असतं. आणि बाहेर तुम्ही बघितलं तर तिकडे गुरुचित्र वाचायला महिला आणि पुरुष बसले असतात. जवळजवळ 400-500च्या आसपास पारायण होतात. आणि अशा रीतीने आमच्या दत्त जयंती उत्सवाचा सुरुवात असते त्यावेळी. आणि दत्त जयंती आमची खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो. यावेळी साजरी केली आणि दरवर्षी करतो. त्यावेळी जे काही सेवेकरी त्यांचं राहणं खाणं सगळं आपण करतो, विनामूल्य करतो. आणि हवे सर, मी इथे ना म्हणजे अगदी ह्या मठापासून आपण थोडंसं पुढे गेलो की इथे शिवलिंग आहे. तर आणि तिथे नागाची पण मूर्ती आहे. तर ती आधीपासूनच होती का ही स्थापन करण्यात आली? थोडंसं यांच्या वडिलांनी त्यांना थोडंसं हे झालं, संकेत मिळाले काही. आणि मग त्यांच्या वडिलांनी 2016 साली त्याची स्थापना केली. त्या शिवलिंगाची आणि जे नागदेवता आपण जे बघतो आणि गणपतीची मूर्त, असं तिघांचं स्थापना यांच्या वडिलांनी 2016 साली केली. तेव्हापासून आपण त्याचीही पूजा करतो. महाशिवरात्र वगैरे तिथेही साजरी करतो. रोजची तिथे पूजा असते. शंकराला अभिषेक वगैरे असतो. स्वामींना रोज सकाळी आमचा अभिषेक असतो. 8च्या आरतीनंतर सकाळी भूपाळी आरती असते, त्यावेळी आपला स्वामींना अभिषेक वगैरे असतो. त्यानंतर 6:30ची आरती असते, नैवेद्य आरती. त्यावेळी स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आणि 6:30ची शेवटची आरती असते. त्यानंतर आपलं मठ बंद होतं 9 वाजता वगैरे, 9च्या 9:30च्या दरम्यान आपलं हे मंदिर बंद होतं. गुरुवारी मात्र अहोरात्र आपलं चालू असतं. रात्री 11-12पर्यंत आपलं मंदिर सुरू असतं. सर, मी तुम्हाला सांगू का, या मठात आल्यानंतर मला गोष्ट जी जाणवली ना की हा अत्यंत साधा मठ आहे, निसर्गरम्य आहे. तुम्हाला फार शांतता जाणवते, फार भपका नाही आहे कुठल्याही गोष्टींचा, आव नाही आहे कुठल्याही गोष्टींचा. तुम्ही या, तुमच्या भावना व्यक्त करा स्वामींजवळ आणि तुम्ही बसा इथे, टाईम स्पेंड करा. अशा पद्धतीचा अत्यंत साधा पण फार
एक मनाला भिडणारा असा हा मठ मला वाटला. आणि खूप जणांना हा मठ खरं तर माहीतही माहिती नाहीये. नाही काही जणांना. तर मला असं वाटतं एकदा फक्त आपल्या प्रेक्षकांना ह्याचं लोकेशन एक्झॅक्टली तुम्ही जरा सांगाल का? आपला हा जो मठ आहे तो कोपरी ईस्ट, ठाणे कोपरी ईस्टला मिठबंद रोड आहे. मिठबंद रोड. त्या मिठबंद रोडच्या एंडला आले तुम्ही खाडीच्या किनाऱ्याला की हा मठ आहे. खूप छान आहे. मी तुमच्यातर्फे सर्वांना आवाहन करेन की जरूर भेट नक्की द्या. या. खरंच खूप म्हणजे मला स्वतःचा एक्सपिरियन्स मी सांगते, मला आल्यानंतर खूपच छान शांतपणे दर्शन घेऊ शकाल, थोडंसं बसू शकाल असा हा मठ. आणि आपल्याकडे काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. असं म्हणजे व्यवस्थित या, बसा, आपापले जप करा, सेवा करा आणि प्रत्येकजण तसंच करतो. तर त्याच्यामुळे खूप लोकेशन वाईज खूप छान आहे छान आहे. आणि शांतता आहे. शांतता आहे अगदीच. शेखर सर, आम्हाला ही सगळी माहिती दिल्याबद्दल, या मठाचा इतिहास सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यातर्फे ही सर्व माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच जे जे स्वामी भक्त असतील ते इथे येतीलच. आमचं एक सांगायचं आहे की आपली ठाण्याची अक्कलकोट पदयात्रा असते. जरूर प्रेक्षकांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. आमचं 25 वर्ष ठाणे ते अक्कलकोट पदयात्रा असते दरवर्षी. आता हे 25वं वर्ष झालं आमचं यावर्षी. दरवर्षी यांच्या वडिलांनी ही चालू केली ठाणे ते अक्कलकोट पदयात्रा. ती आता ही चालू आहे. आणि पहिल्या गुरुवारी महाप्रसाद असतो आपला, दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी. आपल्यामार्फत मी सगळ्यांना सांगेन की या नक्कीच, जरूर या. नक्कीच. तुमचेही धन्यवाद इथे आल्याबद्दल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आज या मठामध्ये आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री वनश्री जोशी पांडे या आलेल्या आहेत. आणि त्या फक्त अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी म्हणून नाही, तर स्वामी भक्त म्हणून आलेल्या आहेत. आणि त्यांची स्वामी भक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण नेहमीच त्यांना यूट्यूबवरती स्वामींविषयी बोलताना खूप बघितलेलं आहे. त्यामुळे आज मला आता प्रत्यक्ष जाणून घ्यायचं आहे, ताई, तुझे काय अनुभव आहेत आणि तुझी काय भावना आहे स्वामींविषयीची? सर्वप्रथम थँक्यू. आणि माझा विश्वास बसत नाही की मी इथे येऊन बोलते स्वामींच्या मठात, कारण म्हणजे आईबाबा ठाण्यालाच, मी ठाण्याचीच आहे, म्हणजे ठाण्यात राहिली आहे बरेच वर्ष. मग तू इथे आली असशील? एकदा येऊन गेली आहे. मला हा मठ माहिती आहे. स्वामी भक्तीबद्दल तू बोलशील तर 2016पर्यंत मला स्वामी कोणच माहीत नव्हतं. म्हणजे गिरगावात तर माझा जन्म आहे, तर तिथे गायवाडीत एक मठ आहे, तो माहिती आहे, पण म्हणजे हेच स्वामी आहे ते मला माहीत नव्हतं. कारण माझ्या घरी साईबाबा आणि गणपती ह्यांचंच सगळं असतं. बरोबर. 2016ला माझ्या स्वप्नामध्ये किंवा विजन्स असे काही आले की तेव्हा माझी आणि त्यांची पहिली ओळख झाली. म्हणजे मला माहीत नव्हतं गजानन महाराज आणि स्वामी समर्थांमधला फरक, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मग तो काळ असा होता ना, जेव्हा आय वॉज गोईंग थ्रू लॉट ऑफ फिजिकल इश्यूज. आणि तेव्हा मी नवऱ्याला म्हटलं मला अक्कलकोटला जायचं. मला ना ती ओढ लागली, ध्यास म्हणतो ना, की मला अक्कलकोटला जायचं आहे. आणि तिथे गेले, मला वाटलं काही चमत्कार वगैरे घडतील, तर काहीच घडलं नाही. पण तिथून आल्यावर माझ्या एकदा डोक्यात असा विचार आला की मी नयापन क्रिएशन सुरू करायला पाहिजे. कारण त्या काळात ना, बिकॉज ऑफ हेल्थ सर्जरीज अँड ऑल, मी डिप्रेशनमध्ये जात होते. सो मी नयापन क्रिएशन साड्यांचा आणि माझ्या दागिन्यांचा ब्रँड काढला आणि तो सगळीकडे खूप व्हायरल झाला, पसरला. देशाविदेशामध्ये त्याचा मला चांगला रिस्पॉन्स आला. माझ्यासाठी स्वामी गुरु आहेत. मी गुरु मानते ह्यासाठी की जेव्हा जेव्हा मी अडली आहे ना लाईफमध्ये, तेव्हा तेव्हा त्यांनी मला मार्ग दाखवला. आता प्रत्येक वेळेला स्वामी खाली नाही आले, पण तशी लोकं, काही पुस्तकं. तसा तुझा काही असा अनुभव आहे ना. आत्ता हल्लीच माझा आलेला आहे की अगेन माझा पायाचा इश्यू खूप होता. सायटिकामुळे मला चालताच येत नव्हतं आणि मी खूप रडत होते आणि रडता रडता झोपले. मी काही झालं ना, मी स्वामींसमोर रडते, भांडते. त्यांना मी तयार झाले तरी पण त्यांच्यासमोर जाते. आता जे गाणं आलं त्यांच्यावरती, तेही त्यांना मी पहिलं ऐकवलं. सो ते तुझं गाणं येतंय. येस, माझं सोनचाफा, ते सांगेलच तो किस्सा. येस येस येस. तो मी सगळं स्वामींबरोबर शेअर करते. सो त्या दिवशी खूप पाय दुखत होता. म्हटलं स्वामी मला इतकं काम करायचं आहे आणि तुम्ही पायावरच माझा म्हटलं एवढा प्रॉब्लेम दिला आहे, तर कसं आता बाहेर येऊ. त्या रात्री मला एक स्वप्न पडलं की मी वटवृक्षाच्या इथे आहे आणि ते बसलेत आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपलेत आणि ते डोक्यावरनं हात फिरवत आहेत आणि म्हणतात की पोरी पाय बरा होईल, तुला रुद्राक्ष मिळेल. सो मी उठले, 3:30-4ला जाग आली. म्हटलं भास असेल काय माहिती, मी चिमटा काढला लगेच. पण म्हटलं ठीक आहे, आता काय. यू वोंट बिलीव्ह धनश्री, माझा मामा गिरनारला होता त्यावेळेला. हां, रविवारी, ही शनिवारी रात्रीची गोष्ट आहे, स्वप्न आलं तेव्हा. रविवारी त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला की वनश्री गिरनारचं दर्शन घे. म्हटलं पाय बरा झाला तर येईन, पण आत्ता सध्या इथून नमस्कार. हा मामा 23 वर्ष झाली लग्नाला, माझ्या घरी कधीही आलेला नाही आहे. 61 वर्षांचा मामा आहे.
मंगळवारी सकाळी अचानक फोन केला की मला तुला भेटायला यायचं, प्रसाद द्यायचा, नाही तर तो खराब होईल. म्हटलं अरे कुठे ठाण्याहून तू येणार, कांदिवलीला लांब आहे. तुला नाही, म्हणजे तो वेड्यासारखा तो आलाच. आणि म्हणजे स्टुडिओमध्ये येऊन त्याने मला प्रसाद वगैरे दिला, अंगारा दिला, धोनीचा फोटो दिला, ते सगळं ठेवून आम्ही म्हटलं चल चहा प्यायला घरी जाऊ. घरी गेलो. हा मामा मानसरोवर 2दा करून आलाय, 10 ते 15 वेळा तो गिरनार चढून आलाय. तर तो त्याचे अनुभव शेअर करत होता. तो अगदी निघता मी म्हटलं अरे अवधूत मामा ऐक ना, मला ना स्वामी असे परवा स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला सांगितलं मी तुला रुद्राक्ष देईन. तर म्हटलं मला कळत नाही हे भास आहे की मीच इमॅजिन करते की असं खरं होतं. तो बोला थांब 1 मिनिट. त्यांनी पिशवी काढली आणि त्याच्यातनं रुद्राक्ष काढून माझ्या हातावर ठेवला. कारण गिरनारला प्रसाद म्हणून रुद्राक्ष देतात. म्हणजे त्याच्यावर मी काय रिॲक्ट करावं कळलं नाही. त्यांनी ग्लास घेतला, तो रुद्राक्ष असं म्हणतात ना, तो टेस्ट करायचा असतो, तो खाली गेला की रिअल. तर तो रिअल रुद्राक्ष होता आणि तो आता माझ्याकडे आहे. त्याच्यात त्याचं पाणी मी पिते, देवाऱ्यात ठेवलेला आहे. सो हा एक अनुभव होता. आणि सोनचाफ्याचं जसं म्हणाले मी तुला, नोव्हेंबरपासून अगेन मला ना आवाज ऐकू येतात किंवा स्वप्न, त्याच्यामध्ये सोनचाफा स्वामी मला सांगत होते की सोनचाफा हवा आहे. तर आपण नॉर्मल लोक यार, मी सोनचाफ्याची फुलं घेऊन मठात गेले. मग ती बाटली असते ना, त्याच्यात सोनचाफ्याची फुलं असतात, ती माझ्या घरात ठेवली, स्टुडिओमध्ये ठेवली, तरी तो आवाज काही जाईना. सो मी समिधा गुरु तिला म्हटलं अगं असं असं होतंय, काय करू मी, मला काही कळत नाही आहे. तर सायली म्हणून, सायली वर्तक म्हणून ॲक्ट्रेस आहे आणि अर्चनाजी माझी PR आहे, त्या दोघींना मी सांगितलं की असं असं होतं आहे. अचानक थॉट आला की आपण सोनचाफा प्रोडक्शन्स का नाही सुरू करायचं. आणि ते बघता बघता गाणं तयार झालं आणि त्याच्यामध्ये 7 ॲक्ट्रेसेस आहेत. आणि तुला काय हा चमत्कार केने माहीत नाही, कालच गाणं लॉन्च झालं आपल्या म्युझिक प्लॅटफॉर्मवर आणि आज इथे बसून ठाण्याला इंटरव्ह्यू करतोय. आणि या गाण्याचं लॉन्चच अक्कलकोटला आहे 19 तारखेला. अरे बापरे, तुम्ही काय आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. आता माझ्यासाठी स्वामी गुरु आहेत, आई आहेत, बाबा आहेत. माझ्यासाठी आता माणसं आणि नाती एका साईडला गेलेत आणि माझ्यासाठी उठल्यापासून झोपेपर्यंत स्वामीच असतात. नामस्मरण सतत सुरू असतं. तू मला विचारशील की तू पारायण करतेस का, गुरुचरित्र वाचलंयस का किंवा काय, मी त्यातलं काहीही केलेलं नाही, आय बी व्हेरी ऑनेस्ट. पण 24 तास स्वामींचं नामस्मरण सुरू असतं. मठात आल्यानंतर तुला काय जाणवतं, काय फील होतं? काही मठांमध्ये त्यांची मूर्ती असते, काही मठांमध्ये पादुका असतात, फोटो फ्रेम लावलेली असते. तर तिथे आल्यावर तुला काय फील होतं किंवा तू काय बोलतेस मठात आल्यावर? एक स्वतःसाठी काही मागतेस की तू काय बोलतेस? माझ्या तोंडून फक्त एकच शब्द निघतो, थँक्यू. कारण जी माझी जर्नी आहे ती पाहता स्वामीने पदोपदी मला मार्ग दाखवला. आणि मला असं वाटतं मागण्यापेक्षा देण्यात जो आनंद आहे ना, तो मी करते. आणि मी त्यांना नेहमी थँक्यू म्हणते की तुम्ही मला खूप दिला. आज मी चालते, उठते, बोलते, बसते, मला दोन्हीचं खाणं मिळतं आहे. किती लोकांना तेही नशिबात नाही आहे. सो तुम्ही मला हे इतकं दिलं, त्याच्यासाठी मी ब्लेस्ड आहे. आणि एकच गोष्ट मागते की माझा स्वाभिमान कुठे झुकेल अशी माझ्यावर वेळ येऊ देऊ नका, की मला कोणाकडे पैशांसाठी हात पसरवायची वेळ येईल. माझी तब्येत, आरोग्य उत्तम ठेवा आणि मला इतकं धन द्या की मी इतरांना मदत करू शकते. अगदी अगदी. मला वरण भात भाजी पोळी माझं घर आहे, ओके. मला ना गमतीत माझा नवरा नेहमी म्हणायचा की देव आहे ना श्रीमंतांसाठी असतो. तेव्हा अक्कल नव्हती अगेन. मी म्हटलं हा असा काय बोलतोय, गरिबांसाठी नाही आहे का? तर तो पैशाच्या अर्थाने नाही बोलला. हे बघ तुझं पोट भरलेलं असेल ना तेव्हा तू इतरांना देऊ शकतेस, पण तूच उपाशी असेल तर लोकांना काय देणार? सो तुमची झोली भरलेली पाहिजे ना. तर मी स्वामींना एकच सांगते कुठल्याही मठात गेलात की थँक्यू की मला सगळं दिलं आणि एका चांगल्या कुटुंबात माझा जन्म झाला, शिक्षण मिळालं आणि देण्याची, कारण समाजाला काहीतरी देणं लागतं हे सतत माझ्या आईकडनं मी ऐकत आल्यामुळे ती सद्भावना नेहमीच होती आणि ते मी देण्याचा प्रयत्न करत असते. आणि दुसरी गोष्ट की इतकं तुम्ही माझ्या झोलीमध्ये ठेवा की उद्या दारात कोणी आलं किंवा कोणी मी देऊ शकते. मी तेवढी केपेबल पाहिजे की तू होतेच आहेस आणि असणारच आहे. सो या 2 गोष्टी मी करते की श्रीमंती मनाची असावी, पैशाची नसावी. पहिली गोष्ट, मदत करायची ही दानत आतमध्येच असावी. आणि मला असं वाटतं की स्वामींचा ना, स्वामी कडक येतात, तुमची अत्यंत परीक्षा घेतात, तुम्हाला इझी काही देत नाही. तुम्ही असं म्हणाल अच्छा स्वामी प्रसन्न झाले मी काही नाही. तुम्हाला सातत्य, तुम्हाला सचोटी, प्रामाणिकपणा या कसोटीतनं जावंच लागतं. ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही चालता ना तेव्हा स्वामी तुम्हाला शेवटी काहीतरी एक देतात.
कधी कधी ते तुम्हाला खूप म्हणतात ना परीक्षा घेतात, पण तीच वेळ असते भक्ताची. मला खूप जणांनी म्हटलं की तुझं सायटिकाचं आणि स्लिप डिस्कचं ऑपरेशन झालं, तू तेवढं स्वामी स्वामी करते, मग कसं काय झालं? अरे हे शरीर आहे, हे आजारी पडणारच आहे ना. पण त्या स्वामीने 6 महिने मी नामस्मरण केलं, उठून मी स्टुडिओ ओपन केला, प्रोड्युसर झालेच की. करायचं आपल्यालाच आहे. खरंय. शक्ती ती आहे. शक्ती ती त्या आहे. शक्तीवरती विश्वास नाही. असं नाही आहे ना की अच्छा स्वामीने मला एवढं दिलं मग मी स्वामी भक्ती करणार, मग आता नाही देणार स्वामी म्हणजे मी भक्ती सोडायची. कंडिशनल असू नये. तुम्हाला मिळो किंवा न मिळो, तुम्हाला भक्ती ही कायमच ठेवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ते त्या प्रोसेसमधनं निघताना, जेव्हा स्वामींना कळतं अरे हिला मी काही ते देत म्हणतात नाही, ना ताऊन सुलाखून. करेक्ट. जेव्हा स्वामी बघतात ना की अरे ही भक्त, आणि स्वामी भक्तांना निवडतात, तुम्ही नाही निवडू शकत. ते त्याच वेळेला येतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओळ मी मुद्दामून गाण्यात घेतली आहे, कारण ह्या गाण्यानी अशा लोकांना एनकरेजमेंट मिळाली पाहिजे की जे लाईफच्या अशा पडावरती आहेत की मी गिवअप करते. गिवअप नका करू, गिवअप करा आणि वरती बघा, ते आहेत. सो तुम्हाला भक्ती करणं गरजेचं आहे. अगदी अगदी. तुझ्या या गाण्यासाठी आणि एकंदरच तुझ्या करिअरसाठी तू खूप छान काम करतेस हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुझ्या तब्येतीसाठी सुद्धा आणि तुझी ही भक्ती अशीच अविरत तू करत राहा. आमच्यासमोर तू हे स्वामींचे पॉडकास्ट, तू जे जे काही सांगतेस ते नेहमी आम्हाला ऐकायला आवडतं. त्यामुळे तुझ्या या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. येस, आणि थँक्यू सो मच मला इथे तुम्ही बोलवलं आणि शेअर करायला हा प्लॅटफॉर्म दिला. तर अशा या निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या स्वामी मठाला आज आपण भेट दिली, जो ठाणे ईस्ट मिठबंदर रोडला आहे. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की इथे या, स्वामींचं दर्शन घ्या, इथे बसा, कारण हा आवार खूप मोठा आहे आणि अत्यंत शांत आणि पीसफुल वाटेल याची खात्री आहे. आणि मला याचीही खात्री आहे, आमचे सर्व एपिसोड्स तुम्ही पाहत असाल. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तेही कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असंच वेगवेगळ्या मठांची माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.